कवी आहे इंद्रजित भालेराव आणि कवितेचं नाव आहे बाप. शेतकऱ्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून ही कविता मी तुम्हाला सांगतो. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराट्याची झाप. शेतामध्ये माझी खोप, तिले बोराट्याची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. आणखी काय करतो बाप? लेतो अंगावर चिंध्या. बापाच्या अंगावर कसे कपडे राहते? लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई, काटा त्याच्याच कापाई. त्यानं काय केलं पाप? तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. ठीक आहे. माझा बाप शेतकरी. कोणाचा बाप इंजिनियर असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, त्याचा त्याला अभिमान वाटते. परंतु माझा बाप शेतकरी आहे याचा मला अभिमान वाटते. कारण शेती पिकवून माझ्या बापानं मला घडवलं. म्हणून माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा. असा माझा बाप आहे. कष्ट सारे त्याच्या हाती. शेतकरी शेतात कष्ट करतो, पण त्याच्या पीकमालाला हमी भाव मात्र सरकार देते. त्याला द्यायचा अधिकार नाही. त्याला पीक पिकवण्याचा अधिकार, परंतु त्याचं पीक विदेशात पाठवण्याचा अधिकार त्याला नाही. म्हणून कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. आणि माझी माय काय करते आणि माझा बाप काय करते या जगासाठी? बाप फोडी तोला काढ, बाप फोडी तोला काढ. माय पेटविते चुला, पिठा मागल्या घामाची. काय चव सांगू तुला? कोणतेही स्टिक्स खा, कोणत्याही पॉपकॉर्न खा, भाकरीशिवाय पोट भरत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून बाप फोडी तुला काढ, माय पेटविते चुला. पिठा मागल्या घामाची, काय चव सांगू तुला? आम्ही कष्टाचंच खातो, दुसऱ्यासारखं इकडून तिकडून मागून आणून खात नाही. आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हाप हाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी खोप, तिले बोराट्याची झाप. शेतामध्ये माझी खोप, तिले बोराट्याची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप.